नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता परीक्षा संपल्यात, 10वीचा रिझल्ट देखील लागलाय. आता प्रत्येकाची पळापळ, ऍडमिशन कुठे घ्यायचं, ऍडमिशन कुठे घ्यायचं. पण आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे 3 प्रश्न. मुलांनो, एका गावात एक राजा राहत असतो बर का. आणि त्याला ना त्याच्या राजवाड्यात एक अनोळखी माणूस आला की तो त्याला प्रश्न विचारायचा. आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली की त्याला खूप आनंद व्हायचा बर का. एक दिवस त्याच्या दरबारामध्ये एक ब्राह्मण येतो. आणि ब्राह्मण आल्यावर राजा त्याचा आदर सत्कार करतो, त्याची सगळी व्यवस्था करतो. आणि त्याला म्हणतो, मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही देवाची पूजा करता, देवाबद्दल तुम्हाला सगळी माहिती आहे. मग तुम्ही माझ्या 3 प्रश्नांची उत्तर द्या. कोणते कोणते प्रश्न? एक, देव कोठे असतो? आणि देव भेटतो का? दुसरा प्रश्न, देव भेटतो का? पहिला प्रश्न, देव कोठे असतो? आणि तिसरा प्रश्न, देव काय करतो? तर मग तर ब्राह्मण घाबरतो. अरे बापरे, असं कसं उत्तर द्यायचं? मग तो राजाला म्हणतो की मी तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तर देतो, पण ती उद्या देतो बर का. मग राजा म्हणतो, चालेल, तुम्ही उद्या परत या आणि माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. पण माझ्या प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय आमचा शहर सोडून, आमचं हे नगर सोडून जायचं नाही. तर म्हणतो बरं. मग तो घरी जातो बर का. आणि घरी गेल्यावर त्याचा चेहरा इतका उतरलेला असतो, इतका उतरलेला असतो. मग त्याचा मुलगा असतो बर का, एक छोटा, 10-12 वर्षाचा. त्याचं नाव विपुल असतं. मग तो त्याला म्हणतो, बाबा, कसं काय हो तुम्ही एवढे नाराज झालेले दिसता? काय वाईट वाटतंय तुम्हाला? मला सांगा म्हणे, मी तुमचं काहीतरी समाधान करेल, मी तुम्हाला मदत करेल. तर ते म्हणतात, अरे राजाने मला प्रश्न विचारलाय, तर मग त्या प्रश्नाचं उत्तर मला सापडतच नाही, कसं द्यावं. म्हणतो, मग मला सांगा ना प्रश्न, मला जमलं तर मी सांगेन. ब्राह्मण मुलाला म्हणतो, राजाने मला प्रश्न विचारलाय की देव कोठे राहतो, देव भेटतो का, आणि देव काय करतो. तर म्हणतो, बस. विपुल म्हटला, बस एवढंच? चला, उद्या मला घेऊन चला तुम्ही दरबारामध्ये. आणि राजा जर म्हटला ना काय, तर तुम्ही सांगा, अहो तुम्ही असे छोटे प्रश्न विचारलेत की त्याचं उत्तर माझा मुलगा विपुल पण देऊ शकतो. मग तो जातो बर का, विपुलला घेऊन दरबारात जातो बर का तो ब्राह्मण. आणि मग राजा म्हणतो, आले का, या. आणि हा कोण? म्हणे, हा माझा मुलगा विपुल, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलोय. पण अहो तुम्ही एवढे साधे प्रश्न विचारलेत, त्याची उत्तर माझा मुलगा विपुल पण देऊ शकतो. हो का? बरं बरं. बरं सांग बाळा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर, देव कोठे राहतो? तर मग तो म्हणतो, देतो की उत्तर. पहिल्यांदा तुम्ही मला एक ग्लासभर दूध द्या. मग राजा दूध आणतो आणि म्हणतो, मग तो विपुल म्हणतो, त्या दुधामध्ये साखर टाका आणि चमचा आणा. मग त्यात दुधात साखर टाकली की तो असा हलवतो. हलवल्यानंतर राजाला म्हणतो, हे दूध पिऊन बघा बरं. मग तो राजा पिऊन बघतो, म्हणतो, कसं आहे दूध? तर म्हणतो, गोड आहे. मग जर दूध गोड आहे तर मला ह्यातली साखर दाखवा बरं. तर तो म्हणतो, राजा कसं काय साखर दाखवणार, ती तर विरघळली. त्याचप्रमाणे देव सगळ्या अच्चरात राहतो, पण तो दिसत नाही. जशी दुधात साखर दिसत नाही, तसा साखरेप्रमाणे गोड देव आहे, परंतु तो चरात विरघळून गेलेला आहे आणि तो आपल्याला दिसत नाही. बरं. मग मग दुसरा प्रश्न विचारतो बर का. मग दुसरा प्रश्न विचारल्यानंतर देव कसा मिळेल? तर तो म्हणतो, तुम्ही असं करा, दही आणून द्या मला. 1 वाटीभर दही आणून देतात बर का. मग ह्या दह्यामध्ये काय आहे? राजा म्हणतो, ह्या दह्यामध्ये लोणी आहे. मग तुम्हाला लोणी दिसतं का? तर म्हणतो, कसं दिसेल, ते तर घुसळायला पाहिजे ना चांगलं, चांगलं घुसळल्यावरच ते लोणी येईल वरती. तर म्हणतो तो विपुल म्हणतो, त्याचप्रमाणे तुम्ही सतत नामस्मरण केलं, सतत देवाचं पूजा केली, देवाला अंतकरणापासून नमस्कार केला, सतत देवाचं नामस्मरण केलं अंतकरणापासनं,
तर देव तुम्हाला दिसेल. तसा देव दिसणार नाही. तसा जसा घट्ट दह्यामध्ये लोणी लपलेलं आहे, तसं प्रत्येक माणसांच्या अंतःकरणात देव बसलेला आहे. परंतु त्याचं तपश्चर्या केल्याशिवाय, जप केल्याशिवाय तो तुम्हाला भेटणार नाही. मग राजाला खूप आनंद होतो आणि म्हणतो, "आता मला तिसरा प्रश्नाचं उत्तर दे. काय? देव काय करतो?" तर म्हणतो, "हो." विपुल म्हणतो, "हो, सांगतो की. पण त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला मला गुरु करून घ्यावे लागेल." तर तो म्हणतो, "गुरु? आणि किती वेळ?" आणि "तुम्ही गुरु तर व्हा, म्हणजे मला गुरु तर करून घ्या पहिल्यांदा." तर तो म्हणतो, "बरं, आज माझा तू गुरु." मग तो म्हणतो, की "बरं, मग गुरु कुठल्या स्थानावर असतो?" "उच्च स्थानावर बसलेला असतो." "मग तुम्ही जर मला गुरु मानलेला आहे, तर मग मला खाली का बसवलंय? तुमच्या स्थानावर मला बसवायचं आणि तुम्ही खाली बसायचं." शिष्याने नेहमी खाली बसायचं आणि गुरुनी उच्च पदावर बसायचं. मग राजा खाली बसतो आणि गुरु म्हणून त्याला उच्च स्थानावर बसवतो. मग म्हणतो, "आता तुम्हाला कळलं का देव काय करतो? देवानी तुम्हाला खाली बसवलंय आणि मला उच्च स्थानावर बसवलं. देव हेच करतो. राजाचा कधी रंक आणि रंकाचा कधी राव करतो, हे कोणालाच कळत नाही." तुम्हाला कळलं का मग देव काय करतो ते? तेव्हा राजाला खूप आनंद होतो आणि विपुलला शाबासकी देऊन, त्याला बक्षीस देऊन, चांगल्या शाळेमध्ये त्याचं ॲडमिशन करून त्याला ज्ञानप्राप्तीसाठी भरपूर पैसे देतो राजा. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही. आणि मुलांनो, देवाचं नेहमी नाव घ्यायचं. देव आपला सर्वस्व आहे. सगळं काय जे फिरवतो चक्र, तो देवच फिरवतो. म्हणून नेहमी देवापुढे नतमस्तक व्हायचं.